सर या ठिकाणी प्रचंड असं छान गारवा वाटतं एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा, कारण इतकी झाडं इथं दिसत आहेत. आणि खरं म्हणजे शाळेच्या प्रांगणामध्ये इतकी झाडं काही दिसत नाही. आणि सुरुवातीला मला आठवतं जेव्हा मी शाळा चालू केली त्यावेळी तर काही एवढे झाडं नव्हती. काय याच्या मागचं काय रहस्य सर, तुम्ही इतकं सुंदर हा कॅम्पस बनवला? सिमेंट कॉन्क्रीटच्या जगामध्ये काय झाले माहितीये का, आज प्रत्येक जण झाडं कापून घर उभं करतोय, बरोबर, बिल्डिंग उभं करतायत. मग त्याच्यामध्ये मला वाटलं की सगळ्यांनी तेच केलं, मग आपण मग ते काय करायचं. बरोबर. मग निसर्गाला आपण कुठे जपलं पाहिजे, आपण निसर्ग सानिध्यामध्ये आपण जास्त चांगलं आयुष्य जगू शकतो. झाडं कापून मग समजा आपण औषधी खाण्यापेक्षा आपण निसर्गामध्ये राहून आपण जगू शकतो ना. आता आम्ही बघा इथं आमच्याकडे बघू. लिंबूची झाडं आहेत, पेरू आहे, तिकडं चिक्कू आहे आमच्याकडे. अच्छा. मुलांनी लावलेले. हा हा हा. आंबा आहे, बरेच झाडं दिसतात. कडीपत्ता आहे, मोसंबी आहे. अच्छा. आणि सांगायचं म्हणजे काही फुलाचे पण झाड आहेत आमच्याकडे. आणि अच्छा. हे सगळं जे आहेत मॅक्झिमम मुलांनी केलेले. मुलांना जास्त आवड आहे. स्वतः इंटरेस्ट घेऊन मुलांनी केलं. म्हणजे मी सांगत नाही बेटा तू हे कर म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळेस स्वतः करतो ना, मुलं हातातून फावडा घेतात, सर थांबा मी करतो. म्हणजे एक ट्रेनिंग पण आहे त्यांना. तर इथं काही आपण काही पालेभाज्या वगैरे पण असं? हो, आम्ही इथं पालेभाज्या लावतो. अच्छा. कोथिंबीर, आम्हाला जे काही, मी इथं स्वतः शाळेत राहतो ना, त्यामुळं मला जे काही लागतं जास्त विकत घेण्यापेक्षा आपण जेवढं शक्य आहे आपण तेवढं करतो इथं. अरे वा, खूप सुंदर सर. आणि मुलं इथंच मला वाटतं जेवायला वगैरे बसत असतील. मुलं इथं जेवायला बसतात इथं. आता थोडं स्वच्छ नाहीये, पाला पडलेले, पण मुलं मुली झाडून घेतात हे सगळं. अरे वा. आणि म्हणजे त्यांना स्वच्छता आवडते. आता थोडस शाळा नसल्यामुळं थोडस पाला पडलेले घाण वाटतं, पण इतर वेळेस तुम्ही ज्यावेळेस याल ना त्यावेळेस तुम्हाला दिसेल की सुंदर छान पाणी बिणी मारलेलं असतं त्या ठिकाणी. खरं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात खरंच आता इतकं बरं वाटतं. या ठिकाणी जर आपल्याला जेवायला मिळालं तर म्हणजे किती तृप्त होतं मन. असं विद्यार्थ्यांना पण दररोज अनुभव येत असतो. आम्ही कधी कधी मुलं जे आहेत ना क्लासेसमध्ये न बसवता इकडे आणून बसवतो, त्यांना इथं शिकवतो. काय काय अरे वा. क्लासेस कधी कधी झाडाखाली असतात. निसर्गाच्या सानिध्यात. हो, आमचे एक मित्र होते लासूरचे, ते मला बोलले होते की म्हणे सर तुम्ही निसर्ग शाळा नाव का देत नाही त्याला. अच्छा. आणि ही 5-6 वर्षाची गोष्ट आहे. निसर्ग शाळा नाव द्या म्हणे तुम्ही. त्याने कल्पना सांगितली म्हणे तुम्ही झाडांना असं झोका बांधा, म्हणजे असं मुलांना असं बसण्यासाठी उठण्यासाठी, म्हणजे असं एक सिस्टम ठेवा म्हणे तुम्ही. अच्छा. मला ते बघू भविष्यामध्ये. खरं आहे सर. म्हणजे आजकाल काय झालं की तुम्ही जर सांगितलं सिमेंटचं जंगल झालंय तसंच झालंय. आणि हा जो पॅटर्न तुम्ही राबवताय की मुलांना इथंच शिकवणं आणि इथंच म्हणजे इथं जेवायला ते बसणार, एक निसर्गाशी एक नातं तयार होतं मुलांचं. लोक मला विचारतात, नवीन लोकांना शाळा दिसत नाही, तू शाळा कुठे आहे. पण मला शाळा दिसण्याचे मतलब नाहीये. झाडं कापून मग मोठी बिल्डिंग दाखवण्यासाठी झाडं का पाहिजे. नाही, बरोबर आहे. हा माझा मूळ उद्देश आहे. त्यामुळं झाडं नाही कापायचं, ज्याला विचारायचं त्याने पत्ता विचारून घ्यायचं, फोन लावायचा, निकडे यायचं. बरोबर आहे. हा म्हणजे मेन काम आहे. खूप छान. इकडे पण बघितलं मी, छान आंबे लागले झाडाला. आणि मुलांना बघून सुद्धा बरंच मनाला समाधान वाटत मुलांच्या सुद्धा. तर ते झाडं लावलेत ना मुलांनी लावलेले, आणि पेरू जे आहे ना मुलं सगळे वाटून खातात. अरे वा. जेवढे पेरू आहे दिसतंय मला इथं. चिकूची झाड आहेत, पेरू आहेत, इकडं मोसंबी आहे, लिंबू आहे, सगळं नॅचरल. कुठल्याही झाडाला खत टाकलेलं नाहीये. नारळाचे झाड पण आहेत. नारळाला फक्त मीठ टाकतो आम्ही, बाकी कुठलंही खत वापरत अजिबात नाही. अरे वा. सर नैसर्गिक आहे. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शेतीच समजा शिकवताय तुम्हाला. मुलांना शिकवतो आम्ही. हे खूप चांगले संस्कार आहे सर. खरं म्हणजे शाळेमध्ये या गोष्टी कुठे शिकवल्या जात नाही आणि तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात मुलांवरती हे संस्कार घडवताय. तेच खरं म्हणजे आपण जे म्हणतो की आपण एक चांगले नागरिक घडवायचे आपल्याला, ते याच माध्यमातून ते नागरिक घडणार आहेत, हेच त्यांच्यावर संस्कार होणार आहेत. आणि हे खूप मोठं काम तुम्ही शाळेच्या माध्यमातून करतायत. सर्वसामान्यांसाठी खूप चांगलं काम आहे सर. सर आपण बघतो काही गोष्टी, मुलं जेवताना मग इंग्लिश मिडियम शाळेमध्ये इंग्लिशमध्ये प्रार्थना म्हणतात. बरोबर. पण त्याचे इफेक्ट एवढं वाटत नाही. पण माझे विद्यार्थी आहेत ना, प्रत्येक विद्यार्थी हात जोडून डोळे बंद करून डबा उघडल्याच्या आधी मराठीमध्ये आपलं जे काही श्लोक आहे ते म्हणतात. अरे वा. त्याशिवाय ते डबे उघडत नाही. म्हणजे जेवणाच्या अगोदर श्लोक म्हणणार आणि त्याच्यानंतर ते जेवण अन्नाची. आणि दुसरी गोष्ट, लहान मुलांना सुद्धा आम्ही त्यांना सांगतो की बेटा एक पण कण खाली सांडायचं नाही. एक कण पिकवायला 6 महिने लागतात. खरंच खूप मोठी शिकवण आहे सर. आणि राहिलेला जो तुकडा आहे ना, जर चुकून पडला खाली तर तो उचलतात मुलं आणि त्या माशांसाठी, त्या हौद्यामध्ये मासे सोडलेले आहेत. अरे वा. ते माशांसाठी ते मुलं हे करतात, जे घास पडलेले त्यांना देतात.
खूप छान. तिथे चिमण्यांसाठी पाणी सोय केलेली आहे आम्ही. चिमण्या आहेत, कावळे येतात, अरे वा. खूप पक्षी या ठिकाणी येतात. काही प्राणी पण रात्रीच्या वेळेला येतात, स्वतः खावता येतात. आणि माझ्या खिडकीमध्ये टोस्ट ठेवले असतात, अच्छा. येऊन घेऊन जातात ते. अरे वा. बेस्ट. मला वाटतं अजून काही छोटी छोटी झाडं लावलेली दिसते इथं. हो, लावलेले आता अजून लावायचे. आंब्याची झाडं आहे का? आंब्याचे झाड. अरे वा. छान आहे. एकूण परिसर हा निसर्गरम्य आहे आणि निसर्ग शाळा आहे तुमची. नमस्कार. आपण शोधत असलेल्या चांगल्या शाळेची प्रतीक्षा आज संपणार आहे, कारण आपल्यासाठी घेऊन येत आहोत आयडियल इंग्लिश ज्युनियर कॉलेज, मालुंजा, सिरसगाव फाटा येथे. आपल्या शाळेमध्ये कौशल्य विकासासोबतच एक चांगलं शिक्षण, शिस्तप्रिय शाळा आहे आमची. आणि आमच्या शाळेमध्ये निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे मुलं कंटाळत नाहीत. वेळप्रसंगी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना झाडाखाली बसवून शिकवतो. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म मुलांना मिळतो. पाठ्यक्रमातील अभ्यासासोबतच मुलांना संगणकाच्या या युगामध्ये AI पर्यंतचे शिक्षण इथे मिळते. धन्यवाद.